तर स्टुडंट बरेच कमी दिसून राहिले शाळेमध्ये. कुठे गेले बाकीचे? अरे गण्या, ए रावल्या, कुठे गेले बाकीचे पोरं? आज कशा काय सुट्टीवर आहे? आज काही कोणी मेलं गेलं का? सर आज का नाही कोणीतरी मरणार आहे वाटते म्हणून सुट्टीवर आहे वाटते. मग तुला नाही समजलं का कोण मरणार आहे तर? सर आम्हाला तर इम्राननं कॉल केलाच नाही. आम्हाला कसं माहीत पडणार कोण मरणार आहे? मग कसे काय राहिले पाहिजे घरी? हां, नाही सुट्टीचा अर्ज टाकला ना काही घरी राहिले. आणि राहिला माझ्या भाजीपाला सांगितला होता आणाचा, यायले आणाचा. टेकोय आमचं म्हणलं होतं. आता अशा वेळेस बरसातच्या पाण्याचे निघते टेकोय. सर तुम्ही आम्हाला नेहमीच भाजीपाला सांगता आणाले. तुम्ही एवढ्या मोठ्या शेतीत कारंजात राहता आणि तिथं भाजीपाला भेटत नाही का? इथून भाजीपाला बोलावता. आमच्या आईकडे भाजीपाला का लयच आहे का? सर तुम्हाला पगार दिला असेल ना का? तुम्हाला फुकट येतं शाळेत? नाही आम्हालाच म्हणता भाजीपाला आणा, हे आणा, ते आणा. तुम्हाला का पगार नाही का? खरे काल्या तुले खेकडे सांगितले होते आणाचे, आणले नाही का? खेकडे राजा आमच्या इथे सिटीत भेटत नाही म्हणून म्हणतो खेकडे आणा लागत होते. सर खेकडे आणायला गेलो तो पण सरपच सापडला. मग सरपच घेऊन या लागत होता. सरले सर खात होते सरप. अरे गण्या, मी का रावल्या? गण्या रावल्याले का? मी का गारुडी आहे का सरप खाणार आहे? सर त्या सरपाचं फक्त तोंडच जैरेलं असते. हेतभर काढून टाकला का बाकीचा सुद्धाच असते. खाता येते का होते? असं तू मला आता सरप खायचा सांगून राहिला? फुकटाचं पाहिजे असलं तर मग जे भेटलं ते खाली पाहिजे सर. पैसे बचित राहते ना. मी तर लयच हुशार आहे रे पोरं. बरं काल सांगितलेला अभ्यास कोण करून आणला? सर तुम्ही काल कोणता अभ्यास सांगितला हे तर आम्हाला आठवत नाही. ना राजा फक्त अभ्यास सांगायचे भूलून जाते. सांगते हे भाजीपाला आणा, ते आणा, खेकडे आणा, मासे आणा. माहिती खटखट यायला का पगार नाही करेल? सर मी आता अभ्यास केला पण अभ्यास करता करता झोपून गेलो. त्याच्याने मी अभ्यास भुलून गेलो. जेवायचं नाही भुलला का? आज जेवायचं नसेल भुलला मग? सर ते जेवाचा बी भुलला होता. इथं आल्यावर तुमची टिफिन खाल्ली त्यानं. माझी टिफिन खाल्ली? आता मी जेवावं कुठे मग? हां सर ज्याच्या तब्दीरात आहे त्यानं खाल्लं. दाणे केली काय खाणेवाले का ना? त्याच्या तब्दीरात त्यानं खाल्लं. आता तुम्ही अंगणवाडीतली खिचडी शिजते का नाही ते खाता दाबून. हो सर त्या खिचडीत वटाणे गिटाणे आहे मस्त दाबून खाता. शेंगदाणे बी आहे. माय बहीण पोरं हे इतके बदमाश झाले आहे ना. मला उत्तर जवाब करते. हां यायला काय शिकवा काय समजत नाही मला. शिकवा ना मग सर. यायले नाही काही शिकवायचं तर पिक्चरचे गाणे शिकवा. हो सर का पिक्चरचे गाणे शिकवायचाच पगार भेटते नाही? पिक्चरचे गाणे शिकवा म्हणता. शाळेत जर व्हिडिओ साहेब आले चौकशीले तर तुम्ही काय सांगता रे मग? सांगतो ना सर आम्हाला. आम्ही सांगतो बरोबर. तो आम्हाला भाजी आणायला लावते, मासे आणायला लावते, खेकडे आणा म्हणते. असं सांगेन शिकवत काहीच नाही बा. तर सांगत असते का राजा? मी प्रेमाच्या भावनेनं तुम्हाला सांगतो, आपुलकीच्या भावनेनं चला बा. मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी मदत करा. हो सर खरं सांगेन का? आम्ही गंमत केली. बीडू साहेबासोबत कसं बोलायला लागतं काय नाही आम्हाला माहीत आहे. आता तुमची गंमत केली. काय आता मॅडम आली. मॅडमचं त्याचं एकामेकाकडेच पाहिजे आता घंटाभर नंतर गोष्टी करण. हो यायचं आपल्यावर भानही नसन बा. यायला वाटत आपण दोघं साय येतच आपण. मॅडम मॅडम काही बोलसान का? एकामेकाकडे पाहूनच राहिले. अरे बोलन ना मॅडम. त्याला आठवण करू दे कशासाठी आल्या ते इथं. तर एवढा वेळ लागते का आठवाले? माझा सर असा विचार होता की माझ्या घरी गोकुळाष्टमीले पंक्तीचा कार्यक्रम आहे, जेवणाचा कार्यक्रम असते दरवर्षी. तर तुम्हाला जेवणाचं आमंत्रण द्यायला आलती तर येसाल का बा जेवणाले? हो नक्की येईल. तुमच्या घरी यायची लय दिवसाची इच्छा आहे. पण तुम्ही बोलावतच ना तर कसं जावं? पंगत दिवसा आहे मॅडम का संध्याकाळी आहे? संध्याकाळी असं पंगत तर बरं होते. सरले मुक्कामी राहता येते. हो सर मुक्कामी राहिलं तर लस खुशीत येईल सर. आम्हाला नका सांगू. आपण जाऊ शकत नाही ना बा इथून आता. असं नाही मुलांना तुम्हाला बी नेलं असतं पण आता तुम्ही इतक्या दुरून तिथे येसाल का नुसते जेवासाठी म्हणून सर आम्ही एकाच ठिकाणी आहे तर येऊ शकते बा म्हणून सरले सांगत आहे. सरले सांगायचं होतं तर कॉलनीतच सांगता येत होतं. इथं शाळेतून सांगायचं काही काम आहे का आमच्या पुढं? अरे लेकरो मी काय घरी 24 तास घरीच राहतो का? मामांग काम नसते का बाकीचे? पण मॅडम आज आमच्या सर उपाशीच आहे. या चिकून त्या सरचा डब्बाच खाऊन घेतला. तुमच्या डब्बा गिब्बा असेल शिल्लक तर द्या ना आमच्या सरले. आज तर मी बी डब्बा नाही आणला. आज मला चतुर्थी आहे का नाही त्यामुळे आज मला उपवास आहे. मग सर तुम्ही बी चतुर्थी धरा. आज चांगला दिवस आहे. आता मॅडमनं उपास केला तर मला करावंच लागेल. मग सर तुम्ही सकाळी नाश्ता गिष्टा नाही केला काही? सकाळी जरी केला असेल सरनं नाश्ता पण आता एवढ्या प्रेमानं ते चतुर्थी धरतोच म्हणते तर धरू द्या ना. मॅडम तुम्ही सांगितलेली गोष्ट कोणती तरी आमचे सर आजपर्यंत टाळतात का नाही? तुम्ही म्हणावं सर नका. हो मॅडम तुम्ही मला सांग तसं करतो मी. काय करसान ते तर सांगा. ते मॅडम सांगून त्यावेळेस माहीत पडन. हो यायले याचाच पगार भेटते. लेकरं शिकवायचा पगार नाही भेटत. मग मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा. मी जातो सर. मॅडम तुमची गोष्ट लक्षात काय? पुरी भेजात उतरलेली आहे. जा आता तुम्ही. माय बहीण मॅडमनं मला जेवायला बोलावलं एवढ्या आनंदानं. आयची खटकं आता जास्त लागेल मला. पाय सर किती आता विचारात पडले आहे. यायला वाटते मॅडमनं जेवायला बोलावलं आता लयच खुश असेल. सर उद्या मग खेकडे आणले चालेल का? उद्या भेटते वाटते खेकडे. कसा पागलसारखा गोष्ट करून राहिला का तू? सरले एवढ्या आवडीनं राजा जेवायला सांगितलं मॅडमनं. ते जेवण टाकून ते खेकडे खाईन का? काय म्हणलं रे बुवा पुरावं काय म्हणलं? सर काही तुम्ही स्वप्न पाहून राहिले होते का? मग आतापर्यंत आम्ही बोललो होतो तुम्हाला माहीत नाही? सर स्वप्न नाही गाणं म्हणून राहिले असं स्वप्नात मी. धीरे धीरे प्यार को बढ़ाना है हद से गुजर जाना है. हो तसंच काही आहे सर. जसं पिक्चरमधले हिरो स्वप्नात गाणं पाहते ना तसं सर गाणं पाहत असेल. पाणी एका इकडेच पाहत आहे ना. मित्र अशीच आमची शाळा चालू राहील. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. हो मित्र तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला केलं आमच्या चॅनलचे सदस्य बनणार. चॅनलचे सदस्य बनला का ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आमचा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.